देवनावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे भूषण कडव यांची बिनविरोध निवड। देवनावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे भूषण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासकीय धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित उपसरपंच भूषण कडव यांनी केले आहे। देवनावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। मावळते सरपंच अंकित साखरे यांनी सर्वांना सोबत घेत ग्रामविकास आघाडीची स्थापना केली। थेट सरपंच म्हणून निवडून येतानाच ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण सत्ताही आणली। देवनावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। मावळते सरपंच अंकित साखरे यांनी सर्वांना सोबत घेत ग्रामविकास आघाडीची स्थापना केली। थेट सरपंच म्हणून निवडून येतानाच ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण सत्ताही आणली। ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात रत्ना वाघमारे यांना थेट सरपंच तर 9 पैकी 9 जागा जिंकून अंकित साखरे यांनी शिंदे गटाला धोबीपछाड दिला होता। मनोज पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच रत्ना वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली। शेका पक्षाचे भूषण कडव यांचा एकच अर्ज आल्यामुळे ग्रामसेवक प्रमोद काळे यांनी भूषण कडव यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले। ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करताना जे शासकीय धोरणानुसार जे काम करता येईल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न मी सरपंच रत्ना वाघमारे तसेच आमचे सर्व मंडळ यांच्या प्रयत्नातून करू। जे धोरण शासन देईल ते राबवण्याचा शेवटच्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आमचा असणार आहे। यावेळी माजी सरपंच अंकित साखरे, मावळते उपसरपंच मनोज पाटील यांनी भूषण कडव यांच्या हाती उपसरपंच पदाची सूत्र दिली। शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दिलीप पोरवाल, भास्कर लांडगे, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, अल्पेश चौधरी, सदस्य अनन्या साखरे, शुभांगी निगुडकर, उशाली नलावडे, नीता शेगवण, सुवर्णा वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ संजय कडव, नितीन चौधरी, श्रीकांत पाटील, किरण बारसकर, श्रीकांत कडव, संदेश चौधरी, सतीश नलावडे, रितेश नलावडे, शैलेश आंबवणे, अखिल साखरे, सुधीर चौधरी यावेळी उपस्थित होते। संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।